नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्पार्क अकॅडमीतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्य GS2 पेपरमध्ये जे काही क्वेश्चन पेपर आहेत तर त्या क्वेश्चन पेपरमधील प्रश्नांचं आपण अनालिसिस घेत आहोत. मागच्या वेळेस आपण 2020चा जो पेपर आहे त्याचे पहिले 100 प्रश्न जे आहेत ते पूर्ण केले होते. आज आपण 101 पासून 150 पर्यंत जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा 101 वा प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये विचारलेला आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी घनपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश एवढी आहे असं विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे घनपूर्ती विचारलेला आहे. तुम्हाला इन जनरल माहिती आहे की ज्या लोकसभा आणि राज्यसभा वगैरे ज्या आहेत किंवा विधानसभा असेल वगैरे तर याची घनसंख्या जी आहे ती घनसंख्या म्हणजे काय की एखादं सभा चालू करायची असेल तर मिनिमम रिक्वायरमेंट सदस्याची किती आहे. ठीक आहे. तर 110 ही नॉर्मल असतं. मात्र तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्थाकडे गेलात तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचं 1/3 पर्यंत आहे. ठीक आहे. 1/3 एवढी रिक्वायरमेंट असते घनसंख्येची. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी आहे ती किती आहे 1/5 एवढी आहे. ठीक आहे. तर हे सगळं पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे. मुंबई महानगरपालिकेची जी काही त्याचा जो कायदा आहे तो इतर महानगरपालिकेच्या कायद्यापेक्षा वेगळा असल्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत सध्या. ठीक आहे. तर आपण जो काही मुंबई महानगरपालिकेची सदस्य संख्या असेल किंवा त्यामध्ये काही ज्या काही वेगळ्या हे आहेत तरतुदी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होता असं विचारलेला आहे. ठीक आहे. तर पंचायत राजच्या समिती तुम्हाला माहित आहे 1957 साली बलवंतराय मेहता समिती, नंतर पुढे 77 ला अशोक मेहता समिती असेल, त्यानंतर 86 ची LM सिंघवी समिती महत्वाची आहे. ठीक आहे. त्या सगळ्या महत्वाच्या समित्या त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या शिफारशी. तर त्यात पहिली शिफारस विचारली आहे बलवंतराय मेहता समितीची तर पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा. LM सिंघवी समितीने घटनात्मक दर्जा द्यावा असं सांगितलेलं होतं. ही घटना खूप उशिरा झाली आहे. 1957 ला ही घटना झालेली नाहीये. तर पुढे त्याचं महत्व वाढत गेलं आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा हे LM सिंघवीने सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. ओके. बलवंतराय मेहता समिती आणि अशोक मेहता समिती दोघांमध्ये फरक काय आहे तर अध्यक्षाला जिल्हा परिषद अध्यक्षालाच महत्वाचं स्थान दिलेलं कोण बलवंतराय मेहता समितीने आणि तो अध्यक्ष कोण असावा असं म्हटलं होतं की तो जिल्हाधिकारी असावा. ठीक आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला ह्या प्रशासनामध्ये झेडपीच्या प्रशासनामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलेलं होतं. मात्र अशोक मेहता समितीने एकदम विरुद्ध तरतूद केलेली होती. ठीक आहे. की जिल्हाधिकारीचा हस्तक्षेप त्यामध्ये नसू नये. ठीक आहे. तर हे दोन तरतुदी ह्या दोन समितीच्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे बरोबर येईल. पहिलं चुकीचं आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड थेट जनतेकडून व्हावी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड थेट जनतेकडून व्हावी पहिलं स्टेटमेंट आहे. जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. जिल्हा परिषद काय ही कार्यकारी संस्था असावी. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये बी जे स्टेटमेंट आहे तर ते काय आयोगाने बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. फक्त बी स्टेटमेंट आहे. आता सी स्टेटमेंट मध्ये काय चूक आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड थेट जनतेकडून व्हावी. तर त्यांनी काय सांगितलं होतं की ज्या काही खालची स्थानिक स्वराज्य संस्था आहे सगळ्यात खालची ग्रामपंचायत तर त्याची डायरेक्ट व्हावं. तिथल्या लोकांनी परत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लोकांना निवडून द्यावं. ठीक आहे. तसं इनडायरेक्टली सांगितलेलं होतं. त्यामुळे हे हा सी स्टेटमेंट इथं जाईल निघून. त्यानंतर आहे डी जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी एक्झिक्युटिव्ह बॉडी असावी. ठीक आहे. तर बघूयात आपण बी उत्तरामध्ये पाहिजे. ठीक आहे. असे दोनच पर्याय आहेत. बी सोबत काय इथे बी सोबत एकटा बी आहे एक बी सोबत सी आहे. मात्र सी विधान हे पूर्णतः चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय आहे बी. ओके. त्यामुळे डी जे विधान जे आहे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे की डी विधान जे आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असावी एक्झिक्युटिव्ह बॉडी. याच्यामध्ये दोन हे आहेत. एक तर बलवंतराय मेहता समिती आणि दुसरं आहे ते अशोक मेहता समिती. तर अशोक मेहता समितीने जी काही पंचायत समिती होती त्या पंचायत समितीला सगळ्यात जास्त महत्व दिलं होतं आणि बलवंतराय मेहता समितीने झडपीला जास्तीत जास्त महत्व दिलं होतं. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान जे आहे ते जवळपास बरोबर आहे. मात्र पर्यायामध्ये तसं काही उत्तर नसल्यामुळे काय होईल ए तर एकदम चुकीचं आहे सी पण चुकीचं आहे. त्यामुळे ए असलेला पर्याय बाजूला काढावा लागेल आणि सी असलेला पर्याय. ठीक आहे. म्हणजे आहे त्या पर्यायापैकी योग्य उत्तर लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. ओके. तर हे झालं 102 वा प्रश्न. असे बरेचसे प्रश्न आहेत आयोगाचे ज्याच्यामध्ये योग्य उत्तर आहे त्या पर्यायामध्ये योग्य उत्तर काढायचं आहे. त्यानंतर 103 जिल्हा परिषदेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. एकाहून अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी जेथे असतील त्या बाबतीत जिल्हा परिषद अध्यक्षाकडून नामनिर्देशित
करण्यात आलेल्या त्याच्यापैकी एक अधिकारी जिल्हा परिषदचा पदसिद्ध सचिव. आता तुम्हाला माहिती आहे झडपीचा सचिव कोण असतो, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. आता उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कोण नेमेल, जिल्हा परिषद अध्यक्ष नेमेल का, हा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफिसरला राजकीय कुठली व्यक्ती नेमेल का, तर नाही. ठीक आहे, तर हा जो सीओ असतो झडपीचा तो काय करतो, जास्त जर मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर त्यांच्यापैकी एकाला जाऊन नेमतो. ठीक आहे, त्यामुळे हे विधान काय होईल, इथे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं, जिल्हा परिषद सदस्यांचा पदावधी हा निवडून आल्याच्या तारखेपासून 5 वर्षाचा असतो. तर तुम्हाला माहिती आहे की पहिली जी सभा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांची, तर तिथून त्यांचा कार्यकाळ मोजला जातो. त्यामुळे इथे सुद्धा हा पर्याय चुकीचा होईल. त्यानंतर मुदतपूर्व विसर्जित जिल्हा परिषद जोपर्यंत चालू राहिली असती तो उर्वरित कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असेल तर, ठीक आहे, तर त्या बाबतीत अशा कालावधीसाठी निवडणूक घेण्याची गरज नसते. ठीक आहे, हे तुम्हाला 6 मंथ हे माहिती आहे, 6 मंथ आहे याचं उत्तर. ठीक आहे, त्यामुळे तिन्ही विधान जे आहेत ते चुकीचे आहे. पर्याय क्रमांक आहे 4 किंवा त्यापैकी कुठलंही बरोबर नाही. ठीक आहे, तर हे बरेचसे मी तुम्हाला सांगितलं की पार्ट 2 चे जे काही क्वेश्चन्स आहेत 70च्या किंवा 80च्या पुढचे क्वेश्चन जे आहेत पार्ट 2 वर आलेले, तर त्याच्यामध्ये कुठल्याही एका शब्दामध्ये बदल केलेला आहे किंवा कुठल्याही इयर मध्ये बदल केलेला आहे, तर तो व्यवस्थित तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट, महाविदर्भाचे नवीन राज्य स्थापन करावे अशी कोणत्या आयोगाने शिफारस केली होती असं विचारलेलं आहे. तर हे संयुक्त महाराष्ट्र समिती, तर विदर्भ वेगळा व्हावा असं हिला वाटलंच नव्हतं, एकत्र महाराष्ट्र पाहिजे. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग, ठीक आहे, हे उत्तर बरोबर आहे. राज्य पुनर्रचना आयोगाने इथे महाराष्ट्रामधून विदर्भ पण वेगळं राज्य निर्मिती करावी अशी शिफारस केली होती आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे 2 वेगळे असावेत अशी पण शिफारस केली होती. ठीक आहे, तर ते आता इम्प्लिमेंट झालेले आहे. ओके, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं अजून विदर्भाचं अजून काही नाही त्याच्यावर. तर हे 10 आयोग तर पूर्णतः भाषिक याच्यावर करण्यासाठी विरोधी होतं आणि जेव्हीपी समिती पण त्याच्यामध्ये विरोधी होती. ठीक आहे, तर हे राज्य पुनर्रचना आयोगाचं पहिलं रिकमेंडेशन होतं की विदर्भ हे सेपरेट राज्य करण्यात यावं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे सचिवालयाचा दर्जा हा केव्हाही संचालनालयाच्या दर्जापेक्षा वरिष्ठ असलाच पाहिजे असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले आहे. ठीक आहे, आता हे पूर्णतः फॅक्च्युअल गोष्टी आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये जर पाहिलं लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्स वगैरे, तर असे वाक्य तुम्हाला तिथं मिळतील किंवा जे काही पॉलिटिकल ग्रॅज्युएशनचे पुस्तक आहेत पॉलिटिक्सचे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला वाक्य पाहायला मिळतील. हे DG कर्वे समितीचं हे वाक्य आहे. ठीक आहे, आता इथे काही लॉजिक आपण लावू शकत नाही, पर्टिक्युलरली तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट, 106 घटक राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका आणि कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर परत सचिवावर प्रश्न आहे हा. तो राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून काम करतो, तर जो कॅबिनेट सचिव वर काम करतो तोच इकडे खाली करतो तो. ठीक आहे, त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. तो राज्यपालांचा मुख्य सल्लागार आहे. ठीक आहे, आता राज्यपाल हे जर राष्ट्रपती राजवट लागू असेल तर राज्यपाल तिथे येतील, अदरवाईज काय येईल तर सीएम येईल, म्हणजे तो सीएमचा पाहिजे होता, मुख्यमंत्र्याचा मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतो. ठीक आहे, तर इथे हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये राज्यपाल हा शब्द चुकीचा आहे. तो राज्य प्रशासनाचा प्रमुख समन्वयक म्हणून कार्य करतो, बरोबर आहे. मुख्य सचिव हा पूर्ण राज्य प्रशासनाचा प्रमुख म्हणून कार्य करतो. तो अवशिष्ट वारस, ठीक आहे, म्हणून कार्य करतो, म्हणजे जे खाते कुणाकडेच नाही किंवा जे काम कुणाकडेच दिलं नाहीये ते काम कुणाकडे येतं, मुख्य सचिवाकडे येतं. ठीक आहे, मात्र कॅबिनेट सचिव जो आहे सेंट्रल लेवलचा असलेला, तर कॅबिनेट सचिवाकडे पूर्ण रेसिड्युअल लेगिटी त्याच्याकडे नाहीये, मात्र मुख्य सचिवाकडे स्टेटमध्ये आहे. त्यामुळे मुख्य सचिवाचा आपण काय म्हणतो, कार्यक्षेत्र खूप मोठा आहे असं म्हणतो आपण कॅबिनेट सचिवापेक्षा. ठीक आहे, तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. बी स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये चुकीचं आहे, तुम्हाला चुकीचं विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके, नेक्स्ट, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते हे तुम्हाला माहित आहे. किती आहे ते 5 आहे. ओके, 5 जास्तीत जास्त किती आहे ते 5 सदस्य त्याच्यामध्ये राहू शकतात. फॅक्च्युअल डिटेल आहे त्याच्यामध्ये. नंतर नेक्स्ट 108 ऑप्शन कॅग बद्दल विचारला आहे. तर केंद्र सरकारला लेखाविषयक मुख्य सल्लागार तो आहे, केंद्र सरकारचा तो लेखाविषयक मुख्य सल्लागार आहे असं म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा व्यवस्थापन लेखा प्रणालीची स्थापना आणि व्यवस्थापन करण्यासाठी तो जबाबदार आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इंग्लिश मध्ये वाचलं तर रिस्पॉन्सिबल फॉर द एस्टॅब्लिशिंग अँड मॅनेजिंग द टेक्निकली साऊंड मॅनेजमेंट अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर बरोबर आहे, तेच त्याचं मेन काम आहे. सरकारी नियंत्रण आणि अंतर्गत ऑडिट साठी जबाबदार आहे असं म्हटलं. इंग्लिश मध्ये वाचलं रिस्पॉन्सिबल फॉर एक्सचेकर कंट्रोल अँड इंटरनल ऑडिट असं म्हटलं. ठीक आहे, तर ही सुद्धा जबाबदारी कुणाकडे आहे, कॅगकडे आहे. वरीलपैकी सगळे जे आहेत त्याचे काय आहेत, त्याचे कार्य आहेत कॅगचे. ठीक आहे, नेक्स्ट, त्यानंतर पुढचा ऑप्शन घेऊया. हा,
जिल्हा ग्रामीण विकास खालील विधाने वाचा म्हटलं त्यांनी. जिल्हा ग्रामीण विकास अधिकरण हे 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमधील एकमेव दुवा आहे. इथे हे शब्द चुकीचा आहे. ओके, DRDA 1994 ला आलेला आहे. काही ठिकाणी काही राज्यामध्ये अगोदर पण आलेला आहे आणि DRDA हे ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे बऱ्यापैकी. ओके, मात्र इथे काय पाहिजे होतं की इथं जिल्हा नियोजन समिती पाहिजे होतं. ठीक आहे, ही जिल्हा नियोजन समिती जी आहे, तर ही जिल्हा नियोजन समिती 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमधला दुवा आहे. कारण त्याच्याकडे जिल्ह्यामध्ये येणारा ग्रामीण पण भाग आहे आणि शहरी पण भाग आहे, त्या सगळ्यांचं तुला नियोजन करायचं आहे. ओके, त्यामुळे पहिलं वाक्य हे चुकीचं आहे. पंचायत समितीच्या 2 सभामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा, हे वाक्य बरोबर आहे. फॅक्च्युअल डिटेल्स. लना बोंगिरवाड समितीच्या मध्ये न्याय पंचायत पूर्णपणे रद्द करण्यात यावी, हे सुद्धा वाक्य बरोबर याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर योग्य उदाहरण निवडा म्हटलं बी आणि सी बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. राज्याच्या महाधिवक्त्याच्या नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, एकतर 2 प्रश्न फिक्स असतात, एकतर महान्यायाधीशावर प्रश्न असतो किंवा महाधिवक्त्यावर प्रश्न असतो. महाधिवक्त्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर महाधिवक्ता कोण असतो, महान्यायाधीश कोण असतो सेंट्रल लेवलला, की जो सुप्रीम कोर्टचा वकील राहिलेला आहे तो महान्यायाधीश असतो. तसंच स्टेट लेवलला महाधिवक्ता हा जो हायकोर्टचा वकील राहिलेला आहे तो व्यक्ती हा महाधिवक्ता असू शकतो. आता हायकोर्टचा वकील राहण्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे, इथे तुम्हाला महाधिवक्त्याचं क्वालिफिकेशन विचारलंय. मात्र मग तुम्हाला लिहायचं कशाचं, की जो हायकोर्टचा जो काही वकील आहे तर त्याचं क्वालिफिकेशन लिहायचं. म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याकडे असली पाहिजे. उच्च न्यायालयाचा हायकोर्टचा वकील असला पाहिजे. ठीक आहे, ती अर्हता काय आहे, न्यायिक पदावर त्याने 10 वर्ष काम केलेलं असले पाहिजे किंवा उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केली असली पाहिजे. ठीक आहे, तर हे दोन्ही पण क्वालिफिकेशन त्याच्यासाठी आहे. राज्यपालांच्या मध्ये तो निष्णात अग्रगण्य कायदेपंडित असलं पाहिजे, हे सुप्रीम कोर्टच्या वकिलासाठी आहे. ठीक आहे, ओके. तर हे जे बी जे क्वालिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टच्या वकिलासाठी आहे, हायकोर्टच्या वकिलासाठी फक्त हे 3 क्वालिफिकेशन्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे इथे जे आहे ते काही ABC हे त्याचे उत्तर काय आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. ओके, नेक्स्ट. अनुच्छेद 205 मध्ये कोणत्या बाबींच्या तरतुदी नाही असं म्हटलं. विचारलं काय, कुठली नाही असं विचारलं. तर बघा, पूरक अनुदान, अतिरिक्त अनुदान, अधिकचे अनुदान आणि अपवादात्मक अनुदान. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला माहिती आहे की जसं सेंटर लेवलला 115 आर्टिकल 116 आर्टिकल महत्वाचे आहे, तसंच इकडे किती आहे हे 205 आणि 206 लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. ओके, 115 मध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, सप्लिमेंटरी ग्रँट्स, ऍडिशनल ग्रँट आणि एक्सेस ग्रँट. ठीक आहे, आणि 116 मध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आहे एक्सेप्शनल ग्रँट, वोट ऑन क्रेडिट. ठीक आहे, वोट ऑन क्रेडिट. ठीक आहे, हे कशामध्ये आहेत, 116 मध्ये आहे. तसंच 206 मध्ये काय येईल, 206 मध्ये एक्सेप्शनल ग्रँट येईल, वोट ऑन क्रेडिट वगैरे येईल. ठीक आहे, तर हे 115 मध्ये काय आहे, 205 मध्ये तुम्हाला विचारलं, 205 मध्ये काय, ह्या 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी वाटून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे सप्लिमेंटरी ग्रँट म्हणजे तुम्हाला माहित आहे की एखाद्या गोष्टीचा खर्च वाढला त्याच्यामध्ये ऍडिशन झालं तर ते सप्लिमेंटरी ग्रँट्स आहे. ऍडिशनल ग्रँट म्हणजे काय, की अशी सेवा त्याच्याशी रिलेटेड अशी सेवा नवीन उदयास आली, त्याच्यामध्ये काय, हे अगोदरचा खर्च कमी पडला तर त्याच्यामध्ये काही नवीन सेवा ऍड झाली तर त्याच्या खर्चासाठी वापरतो आपण. आणि एक्सेस म्हणजे काय, याच्यामध्ये एक्सेस खर्च होऊन गेलेला आहे तो मंजूर करून घेतो आपण कुठे, संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये. ठीक आहे, तर तो एक्सेस ग्रँट. तर हे तिन्ही जे काही सप्लिमेंटरी ग्रँट, ऍडिशनल ग्रँट आणि एक्सेस ग्रँट जे आहे ते 205 मध्ये आहे. एक्सेप्शनल ग्रँट किंवा वोट ऑन क्रेडिट जे आहे ते 206 मध्ये आहे. तसंच आपल्याला सेंट्रल लेवलचं 115 आणि 116 लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, महत्वाचे कलम आहे. नेक्स्ट, महालेखा परीक्षक कॅग बद्दल विचारला आहे. भारतीय लोकशाही प्रणालीचा एकमेव मोठा आधार म्हणजे लेखा परीक्षक होय असं म्हटलं. एकमेव असं म्हटलं, मोठा आधार म्हणू शकतो आपण. ज्या काही 4 स्तंभ म्हणतो आपण लोकशाहीचे वगैरे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये अजून समजा गव्हर्नमेंटचा जर काही महत्वाचा जर अधिकारी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं तर कॅग आहे. ठीक आहे, तो एक महत्वाचा अधिकारी आहे. मात्र भारतीय लोकशाही प्रणालीचा एकमेव मोठा आधार म्हणजे लेखा परीक्षक होय असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामध्ये संसद वगैरे यायला पाहिजे. ठीक आहे, कॅग सार्वजनिक लेखा कोशाचा संरक्षक असतो, हे माहिती आहे. मेन काम त्याचं तेच आहे. कॅग राज्य व केंद्र स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो, हेच त्याचं काम आहे. ठीक आहे, हे त्याचं मेन काम आहे. कॅग संसदेचा प्रतिनिधी असतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, कॅग हा संसदेचा प्रतिनिधी असतो म्हणजे काय, संसदेद्वारे त्याला नेमलेला आहे. ठीक आहे, आता संसदेद्वारे त्याला नेमलेला आहे का,
तर राष्ट्रपतीद्वारे त्याला नेमलेला आहे, मात्र तो जबाबदार कोणाला आहे? संसदेला. म्हणून असं म्हटलं जातं की तो संसदेला जबाबदार आहे, संसदेचा प्रतिनिधी म्हणून तो बोलत असतो सगळ्यांसमोर, ठीक आहे, ऍज अ संसद म्हणून. ओके, तर त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. कॅग फक्त संसदेला उत्तरदायी असतो, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर प्राप्ती लेखापरीक्षणाच्या तुलनेत कॅगला खर्चाच्या लेखापरीक्षणाला जास्त स्वातंत्र्य आहे असं म्हटलं. त्याच्यामध्ये इंग्लिश तुम्ही जर वाचलं स्टेटमेंट तर लक्षात येईल. हा, CAG has a more freedom with regards to audit of expenditure than the regard to the audit of receipt. ठीक आहे, म्हणजे जो खर्च जमा होतोय किंवा जे रेव्हेन्यू जमा होतोय त्याच्यावर त्याचा जास्त कंट्रोल नाहीये, मात्र जो खर्च होतो त्याच्यावर मात्र त्याचा कंट्रोल आहे. ठीक आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे. बघूयात कुठलं येईल. F1 बरोबर आहे. ओके, मग ए विधान फक्त इथं चुकीचं येत आहे. ठीक आहे, तर ए सोबत कुठला आहे? F इथे दिसतंय. ए सोबत कुठला आहे? ई आणि एफ, पण हे तर चुकीचे नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे तो चुकीचं विधान जे आहे ते एक आहे. एकमेव तो आधार नाहीये. ठीक आहे, लोकशाहीचा. ओके, नेक्स्ट. त्यानंतर पंचायत समितीबाबत प्रश्न आहे, चुकीचे तुम्हाला विचारलेला आहे. जर कोणत्याही कारणामुळे सभापती आणि उपसभापती दोघांचीही अधिकारपदे एकाच वेळी कामी झाल्यास गट विकास अधिकाऱ्याकडून चिठ्ठ्या टाकून विषय समितीच्या प्रमुखांची पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवड केली जाते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर बघूया ते स्टेटमेंट. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट काय? पंचायत समितीच्या सभापतीस अथवा उपसभापतीस वर्षातून एकूण 30 दिवस परवानगीशिवाय गैरहजर राहता येते. मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे हे बरोबर येईल. प्रत्येक पंचायत समितीमध्ये 15 किंवा गटातील ग्रामपंचायतीच्या एकूण संख्येच्या 1/5 यापैकी जी संख्या अधिक होईल तेवढ्या संख्येतील सरपंचांची मिळून सरपंच समिती असते, हे पण तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, हे दोन्ही बरोबर आहे. इथे काय आहे तर त्यांनी विचारले की सभापती उपसभापती दोघांची अधिकारपदे एकाच वेळी जरी कामी झाली तर तिथे कोण असणार आहे? ठीक आहे, तर तिथं काय होईल? सेंट्रल केंद्र राज्य सरकार तिथे नेमेल. ठीक आहे, एखाद्याला. ओके, तर तिथे चिठ्ठ्या टाकून बीडीओ नाही करणार, तर राज्य सरकार नेमेल तिथं. ठीक आहे, त्यामुळे हे जे विधान जे आहे तिथं चुकीचं ठरेल. एक विधान क्रमांक 1 जे आहे ते चुकीचं आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यामध्ये संदेश वहनाचे मुख्य माध्यम राज्याचे मुख्यमंत्री आहे? ठीक आहे, तर हे तुम्हाला माहित आहे की आर्टिकल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये आर्टिकल 78, तसंच स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये आर्टिकल 167. ठीक आहे, तर हे काय आहे की याच्यामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल माहिती जर मागवायची असेल राज्यपालाला तर तो मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागू शकतो. तर या दोघांच्या संवादाचं हे साधन आहे, कलम आहे. ठीक आहे, 167 आर्टिकल. तसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 78 आर्टिकल्स आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 115वा प्रश्न बघूया आपण. छावणी कायदा 2006 ने आधीच्या छावणी कायदा 2024 रद्द करण्यात आला असं म्हटलंय. ठीक आहे, तर बरोबर आहे, नवीन कायदा आता आपण पास केलेला आहे 2006चा. छावण्यांचे 2 वर्ग पडतात असं म्हटलंय. आता मागच्या आपण प्रश्नपत्रिकेत पाहिले की 4 भागामध्ये छावणीचं वर्गीकरण केलेलं आहे, 4 टाईपच्या छावण्या. ठीक आहे, त्यामुळे हे बी स्टेटमेंट एक्झॅक्टली बरोबर आहे. तर बी बाजूला काढा, बी बाजूला काढायचं. ठीक आहे, छावणी क्षेत्र पालिका वर्ग 1 मध्ये 8 निर्वाचित सदस्य, 3 पदस्थित सदस्य, 3 नामनिर्देशित लष्करी सदस्य, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा 1 प्रतिनिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होतो. ठीक आहे, म्हणजे इथे 8 निर्वाचित प्लस 8 हे होत आहेत, नॉमिनेटेड होत आहेत. तर बरोबर आहे, 8 हे छावणी वर्ग 1 मध्ये जे की 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या असते तिथे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी 8 आणि 8 एवढी बरोबर आहे सदस्य संख्या. बघूयात आपण हे वाक्य माहिती आहे बरोबर आहे, पण एक्झॅक्टली बरोबर माहिती. त्यानंतर सध्या भारतात 68 छावणी क्षेत्र पालिका असून कानपूर छावणी हे भारतातील सर्वात मोठी छावणी असं म्हटलं. ठीक आहे, तर इथे जे 68 जे छावणी आहेत तर त्याची जी संख्या आहे ती चुकीची आहे. तुम्हाला माहिती आहे की वेबसाईटवर जर तुम्ही डिफेन्स मिनिस्ट्रीच्या गेला तर तिथे आता मी आज पाहिलं तर 60 पर्यंत दाखवलं तिथे. काही ठिकाणी 62 लिहिलेलं आहे, काही ठिकाणी 64 लिहिलेलं आहे. ठीक आहे, मात्र त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर 61 आहे. ओके, तर हे डी जे स्टेटमेंट आहे तर ते एक्झॅक्टली चुकीचं आहे. त्यामुळे हा पर्याय सुद्धा काय होईल? बाद होईल. हा पर्याय बाद होईल, हा पर्याय बाद होईल. एक आहे ए आणि सी जे म्हणजे एखादं स्टेटमेंट जरी तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसलं हे बरोबर आहे, मात्र इतर स्टेटमेंट आहे तर ते चुकीचे एक्झॅक्टली माहित असेल तर उत्तर निघू शकतं. ठीक आहे, म्हणजे घाई करायची नाही, पूर्ण अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश आहे? तर तुम्हाला माहित आहे की 11वा आणि 12वी जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे? पंचायत राजला जे काही आपण अधिकार डेलिगेट केले त्याच्या संदर्भामध्ये विषय टाकलेले आहे. तर आपण माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ज्या काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यासाठी आपण 29 विषय दिले आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 18 विषय दिले आहेत. तर त्या 29 विषयापैकी हे विषय तुम्हाला दिले आहेत. कुठले कुठले आहेत? मग
कृषी विस्तार आहे काम त्याचं, अन्न प्रक्रिया उद्योग खेड्यातलंच काम आहे, ग्रामीण जलमार्ग, विजेचं वितरण आहे, तंत्र शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण. इथं तंत्र शिक्षणामुळे थोडंसं कन्फ्युज होऊ शकता, मात्र हे व्यवसाय शिक्षण, कौशल्य शिक्षण, व्यवसाय शिक्षण हे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. ओके, तर हे बरीचपैकी सगळे जे विषय जे आहेत ते 29 विषय जे आहेत त्याच्यापैकी आहेत. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न, 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 ज्याचा उद्देश पंचायत राजास उत्तेजन देणे आहे त्याने खालीलपैकी कोणत्या बाब दिल्या आहेत? ही 73वी घटनादुरुस्ती आहे. जिल्हा नियोजन समितीचे गठन, इथे कन्फ्युज व्हायचं नाही, ठीक आहे. तर जिल्हा नियोजन समितीचं गठन काय आहे तुम्हाला माहिती आहे, 243. ओके, हे पुढच्या घटनादुरुस्तीमध्ये झालेलं आहे. भलेही ती ग्रामीण भागाशी रिलेटेड असेल, मात्र तिचं जे काही कलम आपण टाकलेलं आहे ते 74व्या घटनादुरुस्तीनुसार टाकलेलं आहे. त्यामुळे ए जे आहे ते बाद व्हायला पाहिजे, ठीक आहे. ए बाद व्हायला पाहिजे, ए बाद व्हायला पाहिजे. नेक्स्ट, राज्यघटनेच्या अनुच्छेद 40 मध्ये व्यावहारिक आकार दिला गेला ग्रामपंचायतीची तरतूद त्याच्यामध्ये आहे. प्रातिनिधिक लोकशाहीचे रूपांतरण सहभागी लोकशाहीमध्ये झालं, हे पण बरोबर आहे. सर्व स्तरावरील अध्यक्षाची प्रत्यक्ष निवड केली गेली असं म्हटलं. आता सर्व स्तरावरच्या अध्यक्षांची निवड प्रत्यक्ष होत नाही, तुम्हाला माहित आहे. सरपंच जो आहे तो काय होतो, सरपंच जो आहे तो आता आपण डायरेक्ट केलाय, कधी कुठेही डायरेक्ट केला, मात्र वरच्या जे काही स्टेज आहे तिथे काय होते, अप्रत्यक्षपणे निवड होते. ओके, तर त्यामुळे इथे जे हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. डी बाजूला काढायचं आपल्याला, काही बी आणि सी हे विधान काय ते बरोबर आहे. ओके, नेक्स्ट, 118 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? तुम्हाला माहिती आहे की जिल्हा अधिकारी अथवा त्याचा प्रतिनिधी जो असतो, जिल्हा अधिकारी किंवा प्रांत अधिकारी त्यांनी नेमलेला, ठीक आहे. तर हे दोन हे फॅक्च्युअल डेटा आहे. नेक्स्ट, अग्रक्रम तालिकेनुसार खालीलपैकी पदाधिकाऱ्यांचा योग्य क्रम निवडा असं म्हटलंय, ठीक आहे. तर हे अग्रक्रम तालिका आहे, हे याच्यामध्ये भरपूर सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं एखादा व्यक्ती त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये त्याचं काय अग्रक्रम असतं, तर दुसऱ्या राज्यामध्ये काय असतं, असं वेगवेगळ्या त्याच्यामध्ये भरपूर सगळ्या बिट्स आहेत. तर त्या तुम्हाला व्यवस्थित करावं लागतं. याचं उत्तर काय होतं, हे BACD म्हणजे काय की मुख्यमंत्री त्याच्या संबंधित राज्यामध्ये महत्वाचा आहे, ठीक आहे. आता संबंधित त्या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण असतं, तर राज्यपाल 1 नंबरला असतो. मात्र इथं राज्यपाल संबंधित राज्याच्या बाहेर असं म्हटलंय की संबंधित राज्याच्या बाहेर त्याचं महत्व कमी होतं. ओके, तर तिथे मुख्यमंत्री सगळ्यात वर राहील, इथे संबंधित राज्याचा राज्यपाल बाहेर दुसऱ्या देशामध्ये राहील आणि नायब राज्यपाल संबंधित केंद्रशासित प्रदेशाचा इथं त्याचा क्रम येईल आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, कारण राज्यपालाच्या नंतर मुख्यमंत्री येतो. मात्र इथे हा राज्यपालाच्या नंतर मुख्यमंत्री का नाही आला, कारण तो संबंधित राज्याचा आहे आणि राज्यपाल संबंधित राज्याच्या बाहेर गेलेला आहे, ठीक आहे. तर हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट, 120 विभागीय स्थायी समित्या तुम्हाला माहिती आहे, अगोदर 19 होत्या, नंतर 24 झाल्या. त्यापैकी 16 हे लोकसभेच्या अंडर आहेत, 8 हे राज्यसभेच्या अंडर आहेत. इथं दिले बरोबर. ओके, 8 राज्यसभेच्या अंतर्गत काम करतायत. लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार त्याची स्थापना झाली असं म्हटलेलं आहे. तर बघूया, माहित नाही. पदसंख्या 30 असून त्याची निवड लोकसभेच्या व राज्यसभेच्या दर्शन केली जाते, ठीक आहे. आता पदसंख्या 30 आहे का, तर इथं नाही. इथे अगोदर किती होती, 45 होती, आता किती झाले, 31 झाल्या. 21 लोकसभेचे असतात, 10 राज्यसभेचे असतात, ठीक आहे. त्यामुळे इथे सी स्टेटमेंट एकदम एक्झॅक्टली चुकीचं आहे, तर आपल्याला माहित आहे. त्यामुळे इथे उत्तर काय, ए आणि बी जे स्टेटमेंट आहे ते बरोबर येईल. आता बी स्टेटमेंट एकदा कन्फर्म करूया आपण, ठीक आहे. यस, ए आणि बी लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार आपण त्याची स्थापना केलेली आहे, कारण लोकसभेच्या नियम समितीकडेच जे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण संस्था स्थापन करतो किंवा म्हणजे सभागृहाला मिळून स्थापन करतोय आपण गट किंवा काय, तर ते नियम समितीकडे असणार आहे. ओके, नेक्स्ट, पर्यावरण. आता हे कायद्याचे क्वेश्चन्स आहेत. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मध्ये सार्वजनिक विश्वासाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या तत्वावर अवलंबून आहे असं म्हटलं, ठीक आहे. तर काय, डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक ट्रस्ट इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट विच ऑफ द फॉलोइंग इज ऑन द प्रिन्सिपल. पर्यावरणाच्या बाबतीत शिक्षण, संसाधनांच्या वापराची पद्धत, हरितगृह परिणाम, हवा, पाणी, जंगले ही संसाधने जनतेसाठी महत्वाची आहेत, त्याची खासगी मालकी नसावी ह्या संकल्पनेवर आधारित हा कायदा, ठीक आहे. नॉर्मल नॉलेज लावून सुद्धा तो क्वेश्चन सुटेल. प्रशासकीय कायद्याच्या रेड लाईट सिद्धांताप्रमाणे प्रशासकीय कायद्याचा मुख्य उद्देश डॅश डॅश असतो असं म्हटलेलं आहे. शासनाच्या नियंत्रित
शासनाच्या ऊर्जेला नियंत्रित ठेवणे, व्यक्तीच्या हक्काचे रक्षण करणे, न्यायिक नियंत्रण. ठीक आहे, तर हे बरीपैकी सगळं त्याचं उत्तर आहे. हे रेड लाईट थेरी, ग्रीन लाईट थेरी आणि आंबर थेरी आहे. रेड लाईट थेरीमध्ये काय केलं जातं? रेड लाईट म्हणजे काय की त्याच्यामध्ये मूलभूत हक्कांना, व्यक्तीच्या हक्कांना, इंडिव्हिज्युअल राईट्सला जास्त महत्व दिलं जातं आणि ते कायद्याने कसं अबाधित राहतील हे याच्यावर नजर ठेवली जाते. ठीक आहे, ती रेड लाईट थेरी आहे. ग्रीन लाईट थेरीमध्ये शासनाचा हस्तक्षेप मान्य केला जातो. कल्याणकारी राज्यासाठी काही गोष्टी स्टेप घ्यावं लागतात शासनाला आणि काही लोकांच्या इंडिव्हिज्युअल अधिकारावर त्याचा हनन होऊ शकतं इंडिव्हिज्युअल अधिकाराचं, असं ते ग्रीन लाईट थेरी मानतं. म्हणजेच काय, आपले जे काही मूलभूत हक्काचं जे काही महत्व आहे आणि डीपीएसपीचं जे महत्व आहे त्याच्याशी कम्पेअर करायचं. ग्रीन लाईट थेरी म्हणजे काय, जे डीपीएसपी आहे की ते इम्प्लिमेंट झाले पाहिजे, मग त्याच्यामध्ये मूलभूत हक्काला हनन झालं तरी चालेल. ओके, तर हा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये येतो. ठीक आहे, नेक्स्ट. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 17 प्रमाणे मुंबई व कलकत्ता हे महानगरपालिका आहे. महानगरामध्ये अन्वेषण करण्यासाठीचा अधिकारी विचारलं तुम्हाला. आता तुम्हाला माहित आहे की ह्या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत दिल्ली इथे पोलीस इन्स्पेक्टर इन्व्हेस्टिगेशन करतो, मात्र इतर शहरामध्ये काय करतो, एसीपी, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, एसीपी इन्व्हेस्टिगेशन करतो आणि ग्रामीण भागामध्ये कोण इन्व्हेस्टिगेशन करते तर डीवायएसपी करतो. ठीक आहे, हे तिन्ही पण बिट्स तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, दिल्लीला पीआय असतो, एनसीटीला पीआय, मुंबई, कलकत्ता, अहमदनगर ह्या सगळ्या महानगरामध्ये कोण असतं, एसीपी आणि इतर ठिकाणी डीवायएसपी. नेक्स्ट. Under the Information Technology Act, license means the license granted to certifying authority, cyber cafe, regulating authority आणि नेट युजर्स. ठीक आहे, तर हे सर्टिफाइंग अथॉरिटी आहे त्याचं आन्सर. ठीक आहे, सर्टिफाइंग अथॉरिटीला दिलेलं लायसन्स म्हणजे ते लायसन्स. ठीक आहे, प्रमाणित करणारे प्राधिकरण. ओके, फॅक्च्युअल गोष्टी त्याच्यामध्ये. भारतीय संविधानातील कलम, नेक्स्ट क्वेश्चन्स. भारतीय संविधानातील कोणते कलम समान न्याय व मोफत कायदेविषयक मदत याच्यासाठी आहे असं म्हटलं आहे? तर तुम्हाला माहित आहे की आपण हे कधी टाकलेलं आहे, 42 टाकलेलं आहे, 39A मध्ये टाकलेलं आहे आपण. आता हे 39 इथं आहे का? ठीक आहे, तर कुठेच दिसत नाही, वरील पैकी कुठलंही एक बरोबर याच्यामध्ये नाही. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चा उद्देश तुम्हाला विचारला. तर 1972च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा पास केला. तुम्हाला माहित आहे आर्टिकल 253 नुसार आपण कायदा पास केला असं म्हणतो, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शनचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. ठीक आहे, बरोबर आहे. विद्यमान कायद्याअंतर्गत विविध नियामक संस्थांच्या क्रियाकलापांसोबत समन्वय साधणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या काही टू कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीज ऑफ द व्हेरियस रेग्युलेटरी एजन्सीज अंडर द एक्झिस्टिंग लॉज. ठीक आहे, तर वेगवेगळ्या ज्या अथॉरिटी याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी केलाय. बरोबर आहे. मानवी पर्यावरण सुरक्षा आणि आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांना दंडनीय शिक्षेची तरतूद करण्यासाठी केलेला आहे. पर्यावरण संरक्षणावरील सर्वसामान्य कायदा तयार केला आहे. ठीक आहे, तर हे वरीलपैकी सर्व त्याच्या बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. त्याचे उद्देश आहेत तर बस बरोबर आहे सगळे. नागरी हक्क म्हणजे घटनेच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्य निर्मूलनामुळे एखाद्या व्यक्तीला मिळालेले कोणते हक्क. हे मागच्या परीक्षेमध्ये पण सेम स्टेटमेंट होतं. एक्झॅक्टली बरोबर आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत दुकान या व्याख्येमध्ये लॉन्ड्रीचा सुद्धा समावेश आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. नागरी संरक्षण हक्क अधिनियम 1955 अंतर्गत हॉटेल या व्याख्येमध्ये कॉफी हाऊसचा सुद्धा समावेश आहे, मात्र इथं नाही असं म्हटलं. हॉटेल येतं, कॉफी हाऊस येतं, कॅफे येतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात, तर हे चुकीचं आहे. नागरी संरक्षण अधिनियम 1955 नुसार कलम 8 अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला अस्पृश्यतेच्या आधारावर रुग्णालयात दाखल करण्यास. ठीक आहे, आता हे 8 नाही, इथे 6 आहे. ठीक आहे, 5 आणि 6 याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, रुग्णालय, वसतिगृह याच्या ठिकाणी जर आपण त्यांना अडवलं तर तिथे शिक्षा. 8 अंतर्गत आपल्याला माहिती आहे की 8 अंतर्गत आपण लायसन्स रद्द करतो. ओके, ठीक आहे, तर हे कलम जे आहे ते सुद्धा वेगळं आहे. याच्यामध्ये बरोबर काय आहे, ए आणि बी जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराधाचा आरोप करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती तिने स्वतः विनंती केल्याखेरीज तिला साक्षीदार म्हणून बोलवले जाणार नाही. आता हे जनरल सत्य आहे की साक्षीदार जो आहे तो स्वतःहून आल्याशिवाय आपण त्याला जबरदस्ती करत नाही, जबरदस्तीने साक्षीदार करू शकत नाही. हे नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे. हे वाक्य बरोबर आहे. आता हे वाक्य कशावर सत्य आहे, असत्य आहे, कधी कधी सत्य आहे, परिस्थितीवर अवलंबून आहे. हे वाक्य सत्य आहे, हे पाळावंच लागतं तुम्हाला नॅचरल जस्टिस किंवा जस्टिस मध्ये. ठीक आहे, ते वाक्य सत्यच पकडायला पाहिजे. नेक्स्ट.
अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 अंतर्गत विशेष न्यायालय स्थापन करणे आवश्यक आहे. कोण स्थापन करतं? तर तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारद्वारे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या राज्य सरकार स्थापन करतं कुणाच्या संमतीनं? मुख्य हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या संमतीनं करतं. ठीक आहे, त्यामुळे हे विधान त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि हे एकमेव बरोबर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये केंद्राचा काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. ओके, तर 132 काय आहे? एक फक्त केवळ एक. नेक्स्ट, हा पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007 मध्ये सुधारणा आपण केलेली आहे. ती सुधारणा विधेयक कधीच आहे असं विचारलं तर हे विधेयक 2019 विधेयक आहे. ओके, फॅक्च्युअल गोष्ट आहे. नेक्स्ट, करंट मध्ये ती गोष्ट आहे. माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 प्रमाणे मुले या संज्ञेमध्ये कोण येतं बरं असं विचारलंय. तर मुलगी येते का? यायला पाहिजे. याचा समावेश नाही असं विचारलंय. ठीक आहे, मुलगी यायला पाहिजे, नातू पण येतो, नात पण येते, मात्र अज्ञान येत नाही. हे सगळे येतात, पण हे जर अज्ञान असतील म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी असतील त्यांचं वय तर हे सगळेच येणार नाही. ओके, त्यामुळे कोण येत नाही तर अज्ञान बालक जे आहे ते याच्यामध्ये येत नाही, कारण अज्ञान बालक जे 18 वर्षापेक्षा कमी तर ते आई वडिलांना कसं काय हे देणार, भरपाई देणार. ठीक आहे, त्यामुळे 18 वर्षापेक्षा कमी त्याच्यामध्ये येत नाही. 135 घरगुती हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण कायदा अंतर्गत सेवा प्रदाता कुठे रजिस्टर केला? आपण कलम 10 मध्ये रजिस्टर केला. ओके, सेवा प्रदाता कलम 10 मध्ये आहे. 8 मध्ये काय आहे? ऑफिसर्स आहे. ठीक आहे, 9 मध्ये त्याच्या ड्युटीज आहे, 10 मध्ये तुम्हाला माहिती सेवा प्रदाता आहे. ओके, तर हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे. नेक्स्ट, त्यानंतर पर्यावरण संरक्षण करण्यासंदर्भामध्ये आपण जो काही डीपीएसपी टाकलेला आहे ते कुठल्या घटनानुसार टाकलेला आहे? 42 घटना 376 नुसार आपण हे 5 टाकलेले त्याच्यामध्ये. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट, मानवाधिकार संरक्षण अधिनियम हा कायदा कधी पास केला? आपण 1993 चा कायदा आहे. याच्यामध्ये 2 दुरुस्ती झाल्या. कधी 2006 ला दुरुस्ती झाली आणि आता करंट मध्ये 2019 ला दुरुस्ती झाली. ओके, नेक्स्ट, आता काही जे क्वेश्चन्स आहेत MLRC वरचे थोडेसे अवघड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? कायदे त्याच्यामध्ये पाठ करावा लागेल किंवा तो कायदा खूप मोठा आहे त्यामुळे त्याचे क्वेश्चन थोडेसे हार्ड जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की निस्तर पत्रकामध्ये काय इन्क्लुडेड असतं, काय इन्फॉर्मेशन असतं निस्तर पत्रकामध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असतं? गावातील न व्यापलेल्या रिक्त जमिनीचे व्यवस्थापन कसं करायचं हे निस्तर पत्रकामध्ये असतं. ठीक आहे, तर हे डेफिनेशन्स मध्ये तुम्हाला त्या कायद्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र नवीन महसूल संहिता MLRC 1966 अंतर्गत भूमी अभिलेख म्हणजे काय? तर भूमी अभिलेख म्हणजे काय? भूमी अभिलेख ठेवायला पाहिजे जपून असं म्हणतो आपण. भूमी अभिलेख काय? तर कॉपी ऑफ मॅप्स अँड प्लॅन्स ऑफ फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम हे भूमी अभिलेखामध्ये येईल. लँड अँड असेसमेंट रजिस्टर, सर्वे रेकॉर्ड्स, म्युटेशन रजिस्टर. म्युटेशन रजिस्टर म्हणजे काय? की चेंज झालं, एखाद्या जमिनीचा वापर चेंज झाला किंवा जमीन त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस केले गेले तर हे म्युटेशन रजिस्टर. तर हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? लँड रेकॉर्ड असं म्हणतो. ठीक आहे, ओके, तर हे ऑल ऑफ द त्यामध्ये बरोबर आहे. नेक्स्ट, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 5 पुढील प्रमाणे कलम 5 पुढील पैकी कशाशी संबंधित आहे असं म्हटलं. तर कलम 5 कशाशी संबंधित आहे तुम्हाला माहित आहे? सार्वजनिक कर्तव्य, संबंध आणि लोकसेवक संबंध प्रक्रिया आणि विशेष न्यायाधीशाचे अधिकार. ठीक आहे, तर आपण म्हटलेलं आहे की हे प्रकरण सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलेलं आहे? न्यायाधीश नेमलेला. ठीक आहे, आणि तो न्यायाधीश काय करणार आहे? आर्टिकल 3 मध्ये आपण काय केलं? न्यायाधीश नेमलेला. ठीक आहे, त्यानंतर 4 मध्ये संदर्भामध्ये काही अजून तरतुदी दिल्या आणि 5. ठीक आहे, एकदा चेक करूयात आपण. 3, 4, 5 हे जे काही आर्टिकल्स आहेत तर ते पूर्णतः त्याच्याशी संबंधित आहेत. त्याच्यामध्ये प्रक्रिया आणि विशेष न्यायाधीशांचे अधिकार जे आहेत तर हे आर्टिकल 5 शी संबंधित आहे. ओके, आणि विशेष न्यायाधीश नेमण्याचे अधिकार जे आहेत तर ते आर्टिकल 3 मध्ये. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी काय आहे? प्रक्रिया आणि विशेष न्यायाधीशांचे अधिकार. सगळ्यात शेवटचे अधिकार आहेत म्हणजे 3 ते 5 हे जे कलम आहेत तर ते कशाशी संबंधित आहेत? त्या न्यायाधीशाशी संबंधित आहे. ओके, नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार एखाद्या विशिष्ट सरकारी कर्मचाऱ्याने नियुक्तीसाठी दिलेल्या अर्जाची प्रत नागरिक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागू शकतात. तुम्ही केलेला अर्ज जो आहे जॉबसाठीचा तो माहिती अधिकार मागू शकतात का? किती अर्ज आले किंवा असं मागू शकतात. अशा विनंतीस या कारणास्तव नकार दिला जाऊ शकत नाही की यामध्ये काही वैयक्तिक गोष्टी आहेत ज्या उघड करणे आवश्यक ठरत नाही. ठीक आहे, तर हे दोन्ही विधान जे आहेत ते काय
बरोबर आहेत की तुम्ही याची अशी मागणी करू शकता. ओके, एखाद्याचं वैयक्तिक जे काही लेटर आहे किंवा जॉबसाठी जे ऍप्लिकेशन्स आहेत ते. ओके, नेक्स्ट महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 66 अंतर्गत कलम 262 नुसार जमीन महसुलासाठी मूल्यांकन निश्चित करणे व आकारण्याचे अधिकार कुणाकडे आहेत असं म्हणलं. ठीक आहे, तर MLRC ऍक्ट अंतर्गत सगळ्यात मोठा ऑफिसर कोण आहे, सगळ्यात मेन ऑफिसर कोण आहे, कलेक्टर. ठीक आहे, कुणाकडे असणार आहे ते कलेक्टर, कारण रेव्हेन्यू मधला तो सगळ्यात मोठा अधिकार आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तर लॉजिक तुम्ही लावलात तरी त्याचं उत्तर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट 143. जेव्हा अधिनियमित कायद्यानुसार प्रतिनिधीस अधिसूचना देण्यात आलेल्या अधिकाराच्या कार्यपद्धतीच्या मर्यादेपेक्षा जास्त कार्य केले जाते तेव्हा त्यास मूलभूत अवैधता म्हटले जाते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जेव्हा पालक कायद्यात मर्यादा स्पष्टपणे परिभाषित केल्या जातात तेव्हा त्यास सकारात्मक प्रत्यायुक्तता म्हणतात. निकालाच्या बाबतीत प्रशासनाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करणे आवश्यक नाही असं म्हणतात. ठीक आहे, आता हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे तर ते प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे प्रत्येक खटल्याला लागू होतं. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस मध्ये काय केलं जातं की जे काही नॅचरल रूल्स आहेत तर ते पाळले गेले पाहिजेत. की ज्याच्यावर आरोप आहे त्याला त्याची स्पष्टता देण्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्याला वकील दिला पाहिजे. हे सगळे जे काही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहेत तर ते सगळीकडे लागू आहे. इथे काय म्हणतात की हे लागू नाही पण सी विधान एकदम काय चुकीचा आहे. ओके, मग तुम्हाला बरोबर विधान विचारलं, इथं सी आहे इथं सी आहे. ठीक आहे, त्यामुळे हे काय होतील बाद होतील. आणि विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराखाली कार्यकारी मंडळाने बनवलेल्या कायद्यास प्रत्यायुक्त अधिकार असं म्हणतात. तर डेलिगेटेड लेजिस्लेशनची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, द लॉ मेड बाय द एक्झिक्युटिव्ह अंडर द पॉवर्स डेलिगेटेड टू इट बाय द लेजिस्लेचर. लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्हला कायदे करण्याची ताकद दिली गेली तर आपण काय म्हणतो, डेलिगेटेड लेजिस्लेचर असं म्हणतो. डी हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे आणि सी हे विधान एक्झॅक्टली चुकीचं आहे एवढं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, तर सी आपण बाजूला काढलं, डी बरोबर आहे, तर असा पर्याय एकमेव कुठे येतो, ABD. ठीक आहे, त्यामुळे जिथे कधी असा अवघड प्रश्न दिलेला असतो तिथे तुम्हाला काहीतरी क्ल्यू दिलेला असतो की त्याचं उत्तर काढण्यासाठी. ठीक आहे, तर हे दोन विधान जे शेवटचे हे खूप तुम्हाला फॅमिलियर आहे, त्याच्यावर तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. नेक्स्ट हे लिगल सर्व्हिस अथॉरिटीच्या ऍक्ट मध्ये तुम्हाला विचारलंय. हे तर जसं की आता मागच्या वर्षी लोकायुक्त ऍक्ट वर क्वेश्चन विचारले होते अचानकपणे, तसं हे लिगल सर्व्हिस ऍक्ट वर विचारलेलं आहे. तर 12C ही कलम आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रशासनिक कायदा अंतर्गत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं म्हटलंय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ संदर्भामध्ये. अर्धन्यायिक संस्थेने कधीही नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करू नये असं म्हटलेलं आहे. ओके, अर्धन्यायिक संस्थेने आता सांगितलं आपण की अर्धन्यायिक असो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असो, न्यायिक असो, सगळ्यांनी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करायचं. हे चुकीचं झालं. ओके, अर्धन्यायिक संस्थेने कधी कधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करायला, कधी कधी नाही. अर्धन्यायिक संस्थेने नैसर्गिक न्यायाचे पालन करावेच लागतं. ठीक आहे, 3 इज मोस्ट करेक्ट. ओके, नेक्स्ट सोपे क्वेश्चन्स आहेत. ओके, अवघड भाग आहे त्याच्यावर काय केलं आहे आणि सोपे क्वेश्चन विचारले गेले आहेत. नेक्स्ट A.B. गिरी यांनी केंद्रीय दक्षता आयोग कायद्याचा मसुदा तयार केला. चूक विचारलं तुम्हाला. त्यानंतर न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील कायदा आयोग आणि केंद्रीय दक्षता आयोग कायद्याचा मसुदा तयार केला. हे वाक्य त्याच्यामध्ये बरोबर आहे, म्हणजे एकतर A बरोबर आहे किंवा B बरोबर आहे. ओके, केंद्रीय दक्षता आयोगाच्या अतिरिक्त आयुक्ताच्या सेवेची मुदत 6 वर्ष. अशी मुदत कुठं नाही 6 वर्षाची. ओके, 4 वर्ष. ओके, त्यामुळे सी एक्झॅक्टली चुकीचा आहे. आता हे माहिती झालं आपल्याला. चूक काय, एक्झॅक्टली सी तर चुकीचंच आहे, त्यामुळे ए आणि सी इथे इन्क्लूड आहे. ओके, एकतर सी चुकीचा आहे हे माहिती आपल्याला. आता ए आणि बी पैकी एक चुकीचा असणार आहे. ओके, मग इथं पर्यायामध्ये सी आणि बी आहे का नाही, ए आणि सी चा. मग इथे आपण काय करू शकतो, या उत्तराकडे जाऊ शकतो. ओके, कॉन्ट्रोवर्शियल एकतर हे बरोबर आहे तर हे बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय, इथं सी सोबत कुठलं विधान आहे, ए आहे, त्यामुळे ए आणि सी याचं उत्तर येईल. नेक्स्ट प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने उपयोगात आणावयाच्या शिक्क्याचे मोजमापाचे वर्णन राज्य सरकार अधिकृत राजपत्रामध्ये करते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे वाक्य काय होईल, सत्य होईल. ओके, स्टँडर्ड जे आहेत मापनाचे तर ते राज्य सरकार डिसाईड करतं. नेक्स्ट अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती नियम 1995 मधील कलम 16 प्रमाणे राज्य शासनाने उच्च शक्तीची दक्षता व देखरेख समिती निर्माण करायची आहे. त्याची सदस्य संख्या ही किती असेल, 25 एवढी आहे. ठीक आहे, तर जी काही आपण स्टेट लेवलला जी काही समिती आपण निर्माण करणार आहोत त्याची 25 एवढी सदस्य संख्या त्यामध्ये पाहिजे. ओके, नेक्स्ट माहिती तंत्रज्ञान
कायदा 2008 ने सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढा देणाऱ्या कायद्याला बळकटी दिली आहे. कोणत्या तारखेपासून अशी तरतूद करण्यात आली आहे? ठीक आहे, तारीख विचारली आहे. ते किती आहे? 27 ऑक्टोबर 2009 ही तारीख आहे. ओके, 9 ला आपण त्याच्यामध्ये चेंजेस जे आहेत ते इम्प्लिमेंट केलेले आहेत. नेक्स्ट, शेवटचा प्रश्न. हा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? 1748 मध्ये प्रकाशित झालेल्या द स्पिरिट ऑफ लॉ या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच मॉन्टेस्क्यू याने सत्ता विभाजन या तत्वाची पद्धतशीर व वैज्ञानिक रचना केली. ते विधान बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत असा आपण किती वेळा तरी ऐकलेला आहे. पहिले विधान बरोबर आहे. सत्ता विभाजन या तत्वाची रचना जॉन बोडिन यांनी स्पिरिट ऑफ द लॉज पुस्तकात केली. म्हणजे हे तर बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की हे आपण ऐकलंय, त्यामुळे बी तर एकदम चुकीचंच आहे. विचारले काय? बरोबर विचारलं, म्हणजे बी तिथं नसलं पाहिजे, बी तिथं नसलं पाहिजे. ठीक आहे, आपण हे कट घेऊया. सन 1758 मध्ये डेव्हिड आणि मॉन्टेस्क्यू यांनी मिळून सत्ता विभाजन या तत्वाची रचना केली. आता हे बरोबर ठरले आपण, त्यामुळे हे पण चुकीचं ठरणार आपण. ठीक आहे, 1748 मध्ये झाले ते. 1746 मध्ये सत्ता विभाजन या संकल्पनेची रचना ॲलन यांनी त्याच्या लॉ अँड ऑर्डर्स या पुस्तकातून केली असं म्हटलंय 46 मध्ये. आता बघा इथं बी आणि सी जे विधान जे आहे ते काय आहेत आपण कट केलेले आहेत. बरोबर तुम्हाला विचारलं इथं. आता फक्त इथं ए बरोबर की डी बरोबर? ठीक आहे, सत्ता विभाजन या संकल्पनेची रचना असं म्हटलेलं आहे. ओके, ॲलन यांनी केलेली आहे त्याच्या पुस्तकामधून. ओके, 1946 मध्ये. ए आणि शेवटचं जे विधान जे आहे ते हे सुद्धा कॉन्ट्रोवर्शियल होते. ओके, एकतर याचं एकच उत्तर असणार आहे. ओके, त्यामुळे ए जे आहे ते फायनल उत्तर आहे. ओके, म्हणजे चारही स्टेटमेंट एकमेकाशी विरोधात आहेत, त्यामुळे कुठलं तरी एकच बरोबर याच्यामध्ये असणार आहे. ओके, एक लॉजिक आहे त्याच्याबद्दल की एकमेकाला कॉन्टॅक्ट करणारे स्टेटमेंट आहेत त्याच्यापैकी एक कुठलंही बरोबर असेल, तसं 4 मध्ये कुठलंही एक बरोबर त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण ओव्हरऑल 150 क्वेश्चन जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. जवळपास 2020 पासून 2022 चा जर आपण ट्रेंड पाहिला तर कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाहीयेत. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा जो काही नवीन पार्ट त्यांनी विचारलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सोपे क्वेश्चन विचारलेले आहेत. MLRC जो कायदा आहे त्याच्यावर मात्र अवघड क्वेश्चन्स येत आहेत, त्यामुळे तो कायदा खूप मोठा असल्याने आपल्याला महत्वाचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित करून ठेवावा लागेल. ठीक आहे, त्यासोबतच सुरुवातीला 20चे क्वेश्चन जे होते कायद्यावरचे वगैरे ते सोपे होते. आता थोडेसे हार्ड क्वेश्चन्स 21-22 ला अजून तुम्ही कायद्यावरचे हार्ड क्वेश्चन पाहिलेले आहेत. ठीक आहे, फॅक्च्युअल डिटेल्स खूप जास्त तिथं विचारले जात आहेत, त्यामुळे पार्ट 2 ला जे काही फॅक्च्युअल डिटेल्स आहेत तर ते सगळे तुमच्या नोट्समध्ये असले पाहिजेत किंवा तुम्ही काढून ठेवले पाहिजेत ते रिवाइज करायला. आणि पार्ट फर्स्ट मध्ये जे काही तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे तर ती काय असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी तुम्ही फॉलो केलात की पंचायत राज असेल किंवा पार्ट 2 असेल कायदे, पंचायत राज आणि इतर जो काही पॉलिटिक्सचा पार्ट आहे तर त्याच्यावर जास्तीत जास्त पाठांतरावर भर द्या. आणि जो पहिला पार्ट आहे त्याच्यावर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जर भर दिला, त्याच्या क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस जर केलात तर काय होईल? ह्या पेपरमध्ये तुमचा स्कोर जो आहे तो जास्तीत जास्त राहील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण 3 वर्षाच्या पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. याच्यामुळे एक जनरल आयडिया आणि आयोगाचा जो काही जनरल पॅटर्न आहे तो तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, तर सगळ्यांना शुभेच्छा पुढील तयारीसाठी. धन्यवाद.